नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 तिसरे जे प्रकरण आहे वर्तुळ त्यातील सराव संच 3.2 चा अभ्यास करणार आहोत। त्यातील आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे। दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा। आता बघा, आंतरस्पर्शी वर्तुळ आहे, स्पर्श वर्तुळांचा आपण अभ्यास केलेला आहे, तरी थोडक्यात इथं आकृती काढण्याची आवश्यकता नाही, फक्त समजावं म्हणून आपण आकृती काढूया। हे मोठं वर्तुळ आहे आणि त्याची जी त्रिज्या, इथे दोन त्रिज्या दिल्या, याला आपण 4.8 सेंटीमीटर जर म्हणालो, आणि लहान वर्तुळ आंतरस्पर्शी जे वर्तुळ आहे परस्परांना आतल्या बाजूने स्पर्श करतात त्यांना आपण आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतो। आता आपण दुसरं जर आणखी एक वर्तुळ काढलं तर या प्रकारची जी आकृती आहे त्याला आपण आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतो। आणि आपल्याला या छोट्या वर्तुळाची त्रिज्या ही असेल बघा। मग आता दोन्ही त्रिज्यांमध्ये जर मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा, लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू हा, आपल्याला हे अंतर काढायचं आहे। लहान वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 4.8 सेंटीमीटर आहे। मग आपण पहिली जी त्रिज्या आहे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, आपण तिला लहान वर्तुळाची त्रिज्या R1 बरोबर 3.5 सेमी, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपण त्याला R2 रेडियस म्हणून लहान म्हणालो, मोठ्याला R2 म्हणालो, दोघांची याप्रमाणे R1 आणि R2 ची किंमत आपल्याकडे आहे। जेव्हा वर्तुळ आंतरस्पर्शी असतात तेव्हा त्यांच्या केंद्रबिंदूतील अंतर काढत असताना आपल्याला दोन्ही त्रिज्यांची वजाबाकी करावी लागते, म्हणून आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर, दोन्ही त्रिज्यांची वजाबाकी, म्हणून मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करूया, R2 वजा R1, 4.8 वजा 3.5, आपल्याला ही आडवी वजाबाकी सहज करता येतील, 8 वजा 5 3, हे दशांश चिन्ह, 4 वजा 3 1, 1.3 सेमी। आंतरस्पर्शी दिलेल्या आंतरस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्ये केंद्रातील अंतर हे 1.3 सेमी आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल। बघा, हे दोन्ही जे प्रश्न, आपण पहिला प्रश्न पाहिला आणि दुसरा प्रश्न, अतिशय सोपे असे प्रश्न आहेत आणि याच्यावर आपल्याला 2 मार्कांचा प्रश्न हमखास विचारला जातो। तर बघा, आता हे अंतर काढत असताना हा प्रश्न 2 मार्कांसाठी नेहमी विचारला जातो, आंतरस्पर्शी असेल किंवा बाह्यस्पर्शी असेल। आता आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी, बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज, कारण की बाह्यस्पर्शी बाहेरून स्पर्श करणारी या प्रकारची वर्तुळ असतात। आणि आता इथे बघा, आपण स्पर्श करणारी, छेदणारी वर्तुळ नको आहेत आपल्याला, स्पर्श करणारी वर्तुळ, या प्रकारचे 2। आता बघा, इथे आपण दोन्ही वर्तुळ सारखी काढली तर आपण एक मोठं काढूया, कारण की आपल्याला इथे त्रिज्या दिलेली आहे 5.5 सेमी आणि लहान वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आहे 4.2 सेमी। हे 4.2 सेमी आणि हे जर 5.5 सेमी असेल तर आपल्याला ह्या दोन्ही केंद्रबिंदूतील अंतर, याला A नाव दिलं, याला B नाव दिलं, तर दोन्ही केंद्रबिंदूतील अंतर म्हणजे या दोन्ही त्रिज्यांची काय करावी लागेल, तर बेरीज करावी लागेल। म्हणून R1 बरोबर आपण म्हणूया लहान वर्तुळाची त्रिज्या 4.2 सेमी आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, आपण लहान मोठं कसं ठरवलं तर आपण ह्या सेंटीमीटरच्या अंतरावरून ठरवलेलं आहे, लहान अंतर आणि मोठं अंतर। 4.2 हे 5.5 पेक्षा लहान, म्हणून याला लहान वर्तुळाची त्रिज्या म्हणालो, याला मोठ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणालो। म्हणून बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर त्रिज्यांची बेरीज R1 अधिक R2, R1 4.2 अधिक 5.5, दोघांची बेरीज 2 अधिक 5 7, दशांश चिन्ह, 4 अधिक 5 9, 9.7 सेमी। अतिशय सोपा भाग असलेला हे आहे आंतरस्पर्शी वर्तुळांची त्रिज्यातील अंतर किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्यांतील अंतर।
प्रश्न क्रमांक 3 बघा. त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी बाह्यस्पर्शी आणि अंतरस्पर्शी वर्तुळे काढायची. इथे आपल्याला रचना करायची आहे. वर्तुळा काढताना आपल्याला जी मापं दिलेली आहेत ती मापं मोजून आपल्याला तशी अंतरस्पर्शी आणि बाह्यस्पर्शी वर्तुळा काढायची आहे. बघा आता हे कंपास मध्ये आपण या स्केलवर आता ही इंचमध्ये हे बघा इथे जी मापं दिलेली आहेत ही मापं ही सेंटीमीटर मधली मापं 1 पासून 4 पर्यंतचं 4 सेंटीमीटरचं आपण एक वर्तुळ काढणार आहोत. तर हे 4 सेंटीमीटर अंतर घेतलं. दोन्ही वर्तुळांना आपल्याला इथे 4 सेंटीमीटर. मग आता इथे आपण जे आहे मोठं वर्तुळ मी हे इथे काढते 4 सेंटीमीटरचं वर्तुळ. आता बघा दुसरं वर्तुळ जे आहे ते 2.8 सेंटीमीटरचं आहे. आता कंपासमध्ये आपण 2.8 सेंटीमीटर म्हणजे बघा 2च्या पुढे 8 रेषा एवढं अंतर घेणार आहोत. आता बाह्यस्पर्शी वर्तुळ काढत असताना आपण याच्या सरळ रेषेत कुठे घेतलं तरी चालणार आहे आपल्याला, पण आपण याच्या सरळ रेषेत आपण बाहेरून वर्तुळ काढणार आहोत. इथे आपण रेषा ओढून घेऊयात. आणि त्याचप्रमाणे आंतरस्पर्शी वर्तुळाच्या वेळेस मात्र आपण हे जे आहे हे आतूनच ठेवणार आहोत. म्हणजे आपलं जे पेन्सिल आहे ती आपण इथे ठेवणार आणि नंतर केंद्रबिंदू निश्चित करून आतल्या बाजूने वर्तुळ काढणार आहोत. एवढाच फरक लक्षात ठेवायचा. आंतरस्पर्शीच्या वेळेस तुम्ही इथं या परिघावर पेन्सिल ठेवणार, नंतर इथं याच्या सरळ रेषेमध्ये केंद्रबिंदू निश्चित करणार आणि पूर्ण या पद्धतीने आपल्याला काय काढायचं आहे तर ते वर्तुळ काढायचं आहे. आणि इथे काढत असताना आता हे इथे सरकतंय म्हणून बघा काढून दाखवते मी. हे सरकू नये म्हणून आपण त्याला सरळ रेषा मारून घेऊ अगोदर. इथे ही सरळ रेषा, याच रेषेवर आपण केंद्रबिंदू निश्चित करणार आहोत. आणि इथे सुद्धा आपण याच्या सरळ रेषेत बाहेरच्या बाजूला एक सरळ रेषा काढून घेऊ म्हणजे आपल्याला कंपास ठेवायला सोपं जाईल. आता इथे बघा इथे आपण याच्यावर 2.8 आपण कंपास मध्ये अंतर घेतलेलं आहे. आता आपल्याला बाह्यस्पर्शी वर्तुळ काढत असताना बाहेरून स्पर्श व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपण केंद्रबिंदू निश्चित करणार. आणि केंद्रबिंदू निश्चित केल्यानंतर हे ते स्लिप होतंय काढताना. बघा आता इथे आपल्याला 2.8 सेंटीमीटर त्रिज्येचं हे वर्तुळ मिळालेलं आहे. या वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे. ही झाली बाह्यस्पर्शी वर्तुळ. या बिंदूमध्ये दोघा वर्तुळांनी एकमेकांना स्पर्श केला. आंतरस्पर्शी वर्तुळाचा आता आपल्याला आतल्या बाजूने वर्तुळ काढायचं आहे. 2.8 सेंटीमीटर आपल्या कंपासमध्ये अंतर आहे. केंद्रबिंदू निश्चित झाला. लहान वर्तुळाची त्रिज्या आपली आहे 2.8 सेमी आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे आपली हे इथून इथपर्यंत अंतर आहे 4 सेमी. आता इथे आपल्याला आणखी वेगळ्या प्रकारे पण आपल्याला आकृती काढता येईल. इथे जर आपण दोघांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर येणार आहे बघा 4 वजा 2.8 इथे 1.2. मग आपण इथे 1.2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन जरी आतलं वर्तुळ काढलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. इथे आपण 2.8 सेंटीमीटर वर्तुळ त्रिज्या घेतली होती आणि इथे केंद्र निश्चित इथं पेन्सिलचं टोक ठेवून इथं केंद्र निश्चित केला होता. दोन्ही प्रकारे आपल्याला काढता येईल. म्हणजे काय 1.2 अंतर आपल्याला ए पासून बी पर्यंतचं अंतर किती आहे हे 1.2. इथं ए आहे आपल्याला 1.2 अंतरावर बी केंद्रबिंदू घ्यायचा आहे. असं दोन्ही पद्धतीने आपण काढू शकतो.